आज मी तयार केलेला आहे मिक्स डाळ तडका। मिक्स डाळ तडका याची रेसिपी मी कशी तयार केली हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, छाया किचनमध्ये मी छाया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मिक्स डाळीचा तडका बनवून दाखवणार आहे। त्यासाठी घेतलेली आहे मसुराची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ। ह्या 5 डाळी मी घेतलेल्या आहेत। तर आता ह्या डाळी मी घेतलेल्या आहेत तर ह्या डाळी आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया। एका पातेल्यामध्ये मी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत। स्वच्छ आपण ह्या डाळी 2 वेळा मी ह्या डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। कारण आपण हे दुकानातून डाळी विकत आणलेल्या असतात तर ह्याच्यातून घाण अशी निघते, म्हणून हे डाळी आता ही एकदा धुवून घेतलेली आहे। परत मी दुसऱ्यांदा डाळ धुवून घेते। तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ बघायला मिळू नये म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते। कुकरमध्ये डाळी टाकून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून 2 वेळा। ह्याच्यामध्ये घालायचे पाणी घालून ह्याच्यामध्ये घालते मी हळद आणि आता ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं 1 चम्मच तेल। आता कॅटलीतलं पण तेल संपलेलंच आहे तर तेल ह्याच्यासाठी घालायचं की जेव्हा आपण कुकर लावतो तेव्हा जेव्हा कुकरच्या शिट्ट्या होतात तेव्हा पाणी बाहेर येणार नाही यासाठी आपण डाळीला तेल घालायचं आहे आणि त्याच्यामुळे तेलामुळे डाळ मस्त अशी मऊ शिजते। आता या कुकरच्या मी 5 शिट्ट्या करणार आहे। कुकरला डाळ बघा छान मस्त अशी उकळवून घेतलेली आहे। आत्ताच मी कुकर खोलून घेतला आणि डाळ तडका बनवण्यासाठी उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता, उभा चिरलेला टमाटर, अद्रक बारीक चिरलेली, लसूण चिरलेला आहे बारीक, उभ्या लांब मिरच्या हिरव्या 4 चिरून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर। हा आहे उषाचा डाळ तडका मसाला, खूप छान आणि टेस्ट डाळ बनते। लाल तिखा घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे। तर बाकी आपलं मीठ आणि वगैरे ते तेल तर लागणारच आहे। चला आता तडका टाकूया आपण। पातेलं गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी टाकते 2-3 चम्मच तेल टाकते। नंतर आपल्याला सगळी डाळ तयार झाल्यावर तडका घालायचाच आहे। त्याच्यामध्ये नंतर आपल्याला तेल नाही वापरायचे, नंतर आपण तुपाचा तडका टाकायचा। तेल चांगलं कडक झालं की ह्याच्यात घालायची राई चांगली तडतडली आणि फुटली पाहिजे तेव्हा डाळीला छान अशी चव येते। राई तडतडते तोपर्यंत मी डाळीत थोडं पाणी घालून मिक्स करून घेते। राई बघा चांगली तडतडते आता आणि फुटली पाहिजे तर बघा राई चांगली तडतडली फुटली, डाळीत पण पाणी टाकून घेतलेलं आहे मी। आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण अद्रक, लसूण, जास्त काही नाही, हलकं थोडंसं लाल करायचं आहे। तर गॅस थोडा कमी करूया आपण। ह्याच्यामध्ये मी घालते कढीपत्ता, आता ह्याच्यामध्ये सगळं तडतडून झालेलं आहे। हे आपण आता हिरवी मिरची घालून घेऊ। आता हे सगळा चांगला तडका झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा घालायचा आणि हलका गुलाबी रंगावरती मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा बघा हलका गुलाबी रंगावर फ्राय केलेला आहे। ह्याच्यात घालायचं आहे टमाटर घालायचं आणि टमाटर पण थोडंसं आपण फ्राय करून घ्यायचं। जास्त ग्रेव्ही नाही करायची आपल्याला, ते डाळ तडका बनवायचा, हलकंच कांदा टमाटर फ्राय करून घ्यायचं। कांदा टमाटर घालून चांगलं फ्राय। आता ह्याच्यामध्ये आपण हा डाळ तडका घेतलेला आहे, हा 1 पॅकेट टाकायचा आणि त्याच्यात टाकायची थोडीशी लाल मिरची पावडर। मुलं खातात म्हणून थोडंसं अगदी तिखट कमी करायचं आहे। अर्धीच पोळी टाकलेली आहे मी। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण ऑलरेडी डाळीमध्ये हे घातलेलं आहे, हळद घातलेली आहे। चांगला हा मसाला फ्राय करून घ्यायचा। हा मसाला चांगला फ्राय झाला की आपण ह्याच्यामध्ये घालायची आता हिंग घालायचं आहे। हिंग घालून घेते आणि फ्राय करून घेते। हिंग डाळीमध्ये घातल्यामुळे पोट साफ राहतं आणि चवही छान लागते। आता हे चांगलं फ्राय झालं, आता आपण ह्याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया। खूप दिवस झालं मुलांना डाळ तडका खायचा होता, आता बघा मस्त मुलं ताव मारतील डाळ तडक्यावर। आता ह्याच्यामध्ये कुकरमध्ये डाळ आहे, थोडंसं मी पाणी घालून मिक्स करून ह्याच्यात टाकून देते।
उरलेल्या त्या कुकरमध्ये डाळीत सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप भारी आणि मस्त डाळ झाली. आता तडका पण घालायचा आहे. आता राहिले आपलं चवीनुसार मीठ घालायचं, कारण डाळीच्या आकारावरती मग आपण मीठ घालायचं. आता हे डाळीला छान उकळी येऊ द्यायची मस्त. आणि उकळी आल्यावर झाल्यानंतर आपण ही डाळ खाली उतरवून घ्यायची आणि नंतर मस्त तुपाचा तडका घालायचा आहे. डाळीला छान उकळी आलेली आहे. आता मी डाळीचं पातेलं खाली उतरवून घेते आणि एक छोटं पातेलं ठेवते तडका टाकण्यासाठी. एक छोटं पातेलं ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये घालते मी तूप चांगलं मेल्ट होऊ द्यायचं. घरी बनवलेलं तूप आहे ते. त्याच्यामध्ये आता मी घालते जिरा. जिरा चांगला तडतडून घ्यायचा. जिरा तडतडला की ह्याच्यामध्ये घालायचा आपण कढीपत्ता. कढीपत्ता घातला की गॅस बंद करायचा त्याच्यामध्ये, कारण नंतर जळतं. बघा ही बेडगी मिरची घालायची, लाल मिरची पावडर थोडीशी ठेवली होती मी ती घालायची आणि ह्याच्यामध्येच घालायची ते तुपातच कोथिंबीर घालायची. खूप छान चव लागते. आणि आता आपण गॅस बंद केला आहे ना, आता हे असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर डाळीमध्ये तडका घालायचा आणि झाकून ठेवायचं. ते 2 मिनिटात आपण झाकून ठेवलं होतं. बघा मस्त तडका बसलेला आहे. आता हे सगळी डाळ आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे हे जे आपण तुपाचा तडका टाकलाय तर डाळीत मिक्स होणार. परत झाकण ठेवूया. आता मुलाला खूप भूक लागली आहे तर त्याच्यासाठी मी हे प्लेट बनवते. डाळ तडका आणि भात. असा भात घ्यायचा आणि डाळ. त्याच्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर. हा झाला आपला डाळ तडका तयार मस्त. आणि ही आपली मुलांना पाहिजे असेल तर एक्स्ट्रा डाळ. तर हा जो मी असा डाळ तडका बनवलेला आहे असा सर्व करून मुलं खातात. तर डाळ तडका याची रेसिपी मी जी बनवली आहे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.